मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत। ओबीसीतून आरक्षण घेऊनच परत येणार असल्याची भूमिका जरांगेंची। दरम्यान आंदोलनाचा पुढचा प्लॅन 15 जानेवारीला सांगणार असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरकारला आणखी वेळ देणार नसल्याचंही जरांगे म्हणाले। त्यांनी लिहून नेलं हे असंच राहील। ते म्हणणार मुंबईला यायची वेळ नाही, आम्हाला वाटतं मुंबईला यायची वेळ येणार आहे। त्यामुळे आम्ही सज्ज आहेत पहिल्यापासूनच। अजून आम्ही आशावर आता नाही जगत, कारण आशावर इथून मग आशा केली, आम्ही आशावादी होतो। पण आता ते किती दिवस आशावरती जगायचं? हे तर पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार? एक टक्के पोरं होकायला लागलेत, कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम यायला लागले, कोणाला नोकरीला प्रॉब्लेम यायला लागले। सगळे संकटच उभं आहेत समाजाच्या पोराच्या पुढं। मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा? आता 15 तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे, कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोडणा करायची। उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही आहे। ओके, दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था, तलावाची व्यवस्था, परत मोकळी जागा प्रचंड आहे का 1500 एकर असं। त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले। त्याच्यामुळं 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठं कुठं हे ठेवायचं। 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या ठिकाणी।